इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 आणि आज आपला क्लास क्रमांक 64 आपण बघत आहोत. तर डेली इंग्लिश स्पेलिंग विथ मराठी मिनिंग आपण दररोज बघत असतो. तर आजची स्पेलिंग STOP स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबा. त्यानंतर दुसरी स्पेलिंग आहे RUIN रुएन. रुएन म्हणजेच नासाडी. त्यानंतर डिमांड DEMAND डिमांड. डिमांड म्हणजेच मागणी. डिस्टर्ब DISTURB डिस्टर्ब. डिस्टर्ब म्हणजे अडथळा करणे. आणि शेवटचं वाक्य आहे आर्ग्यू ARGUE. आर्ग्यू म्हणजेच वाद घालणे. यानंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण प्रॅक्टिससाठी दररोज घेत असतो. तर आजचे सेंटेन्सेस आपण बघूया. तो हळुवारपणे बोलला. ही स्पोक स्लोली. तो हळुवारपणे बोलला. ही स्पोक स्लोली. मी जागा राहिलो. आय स्टे अवेक. मी जागा राहिलो. आय स्टेड अवेक. यानंतर ते येथे थांबले. दे स्टॉप्ड हिअर. ते येथे थांबले. दे स्टॉप्ड हिअर. त्याने ती नोकरी पकडली. ही टूक द जॉब. त्याने ती नोकरी पकडली. ही टूक द जॉब. आणि याचं शेवटचं वाक्य आहे तो उजव्या बाजूला वळला. ही टर्न राईट. तो उजव्या बाजूला वळला. ही टर्न राईट. क्लासमध्ये आपण द क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह आपण शिकणार आहोत. आता बघा, प्रश्नचिन्ह आपल्याला सर्वांना माहीतच आहे. एखादा प्रश्न विचारण्यासाठी त्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. प्रत्येक प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतात. उदाहरण बघा, हाऊ डीड ममा गेट फायर. शेवटी प्रश्नचिन्ह. डीड यू लिव्ह हिम विथ द लोड. आणि शेवटचं बघा, वॉफ व्हॉट. आय नेव इट डिडंट हू मी. आता आपण WH क्वेश्चनचे जे वाक्य घेतलेले आहे ते WH क्वेश्चनचे वाक्यामध्ये आपण सर्व ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी आपण बघितलेले. ते म्हणजे काय की क्वेश्चन मार्क म्हणजे काय आणि प्रश्नचिन्ह कशा पद्धतीने दिले जातं वाक्यामध्ये, त्याचा कसा उपयोग केला जातं, अत्यंत सोपा आहे. म्हणून जास्त प्रश्न क्वेश्चन मार्कचे आपण घेतलेले नाही. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन मार्क म्हणजे काय हे आजच्या क्लासमध्ये आपण थोडक्यात शिकलेलो आहोत. तर याचा अभ्यास करा आणि प्रश्नचिन्ह कशा पद्धतीने दिलं जातं, क्वेश्चन मार्क इंग्लिशमध्ये प्रश्नचिन्हाला म्हणतात, हे फक्त आपण लक्षात ठेवा. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.